मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना चांगले काम केल्याबद्दल दिला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा पुरस्कार का आणि कोणामुळे दिला जातो? हा पुरस्कार डायनामाइटचे संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या आठवणीत दिला जातो. याचे मुख्य कारण आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. 21 ऑक्टोबर 1833ला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये झाला. त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे पेशाने इंजिनियर होते, तर त्यांची आई कॅरोलिन ह्या गृहिणी होत्या. अल्फ्रेड रशियामध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांनी फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना स्वीडिश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या. ते रशियन सरकारसाठी गन पावडर बनवत होते व त्याचा वापर रशियन सेना करत असे. गन पावडर ही काळ्या कलरची पावडर असते, जो बारूद, कोळसा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्सरपासून बनवली जाते आणि हा मानवाने बनवलेला पहिला विस्फोटक आहे. पुढे जाऊन रशिया आणि क्रिमिया यांच्यामध्ये युद्ध झाले. गन पावडरची मागणी मोठ्या प्रमाणात येऊ लागली. यामुळे नोबेल यांच्या कंपनीला मोठा फायदा झाला. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून ते पॅरिसला गेले. तेथे त्यांनी नायट्रोग्लिसरीन बद्दल माहिती मिळवली. नायट्रोग्लिसरीन हे केमिकल आहे जे गन पावडर किंवा इतर विस्फोटकपेक्षा जास्त घातक व शक्तिशाली होते, पण ते सुरक्षित नव्हते. त्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सहज घेऊन जाता येत नसे. अल्फ्रेड नोबेल यांनी नायट्रोग्लिसरीनचे काही सॅम्पल घेऊन ते घरी आले आणि वडील आणि भाऊ यांच्या मदतीने त्याला सुरक्षित कसे हाताळता येईल याचा अभ्यास व रिसर्च करू लागले. पण याच दरम्यान काही रिसर्च करताना मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये त्यांच्या भावाचे दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी हे काम सोडले आणि तेथे स्वीडिश सरकारने शहरामध्ये अशा प्रकारे रिसर्च करण्यासाठी बंदी आणली. यामुळे त्यांच्या पुढे मोठे संकट उभा राहिले. पण अल्फ्रेड शांत बसणारे नव्हते. त्यांनी शहराच्या बाहेर आपली फॅक्टरी चालू केली आणि नायट्रोग्लिसरीनचा सुरक्षित करण्यासाठी संशोधन सुरू केले. काही वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना यश आले आणि त्यांनी असे निदर्शनात आणून दिले की नायट्रोग्लिसरीनमध्ये सिलिका मिसळले की नायट्रोग्लिसरीनची पेस्ट बनते आणि त्याला कुठलाही आकार दिला जातो. आता नायट्रोग्लिसरीन खूप सुरक्षित झाला होता. त्याचबरोबर त्याला कोठेही सुरक्षित घेऊन जाता येत होते. ही जी खोज त्यांनी केली त्याचे पेटेंट त्यांनी डायनामाइट नावाने ठेवले. त्यांनी बनवलेल्या डायनामाइटला नंतर पूर्ण जगामध्ये मागणी येऊ लागली आणि वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी 20+ देशांमध्ये आपली फॅक्टरी चालू केली. डायनामाइटचा यूज किंवा वापर डोंगर किंवा खडे पाडण्यासाठी होऊ लागला. रोड किंवा नाले, विहिरी तसेच खोदकाम करण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. पण याचा चुकीचा वापर खूप देश युद्धामध्ये करू लागले आणि यामुळे खूप लोकांचे जीवही गेले. याचं पूर्ण खापर डायनामाइट बनवणाऱ्या अल्फ्रेड नोबेल यांच्यावर फोडले गेले. अल्फ्रेड यांना याचे खूप वाईट वाटले, कारण अल्फ्रेड यांनी याची खोज चांगल्या कामासाठी केली होती. या काळामध्ये त्यांचे वय खूप वाढले होते व त्यांना हे दुःख पेलावून मरण नको होते. त्यामुळे त्यांना यातून मिळालेले उत्पन्न गरीब आणि गरजू लोकांना दान करू लागले. तसेच त्यांनी काही संपत्ती अशा लोकांना पुरस्कार म्हणून देण्याचे ठरवले जे जगासाठी प्रगती आणि शांती राखण्याचे काम करतील. यातूनच त्यांनी नोबेल फाउंडेशनची स्थापना झाली. अखेर 10 डिसेंबर 1896 मध्ये यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यानंतर प्रत्येक वर्षी 10 डिसेंबरला नोबेल पारितोषिक दिला जातो. आज त्यांना एक महान वैज्ञानिक आणि समाजसेवक म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.